नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं रेक्स किचन गट्टामध्ये मनापासून स्वागत आहे. माझं नाव आहे रेखा. त्याच भाज्या खाऊन तुम्हाला नक्कीच बोर झालं असेल तर आज आपण एक पाहणार आहोत, एक व्हेजिटेरियन डिश ज्याचं नाव आहे. तर तुम्हाला हे पाहून लक्षातच आलं असेल तरी पण मी तुम्हाला सांगते की आज आपण करणार आहोत वांग्याचं भरीत. खूप सुंदर होतं. नक्की ही पद्धत ट्राय करून बघा. बऱ्याच ठिकाणी हे वांग्याचं भरीत कसं केलं जातं हे माहित नाहीये, तर आज मी तुम्हाला माझ्या रेसिपी मधून सांगणार आहे वांग्याचं भरीत. तर चला करूया सुरुवात. तर सर्वात प्रथम आपल्याला इथे वांग्याला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा ते भाजलं जाईल एकदम करपलं जाणार नाही. तर ब्रशच्या साहाय्याने या पद्धतीने सगळीकडे लागेल असं तेल लावून घ्यायचं आहे. आता या पद्धतीची जाळी मिळते. आता या जाळीवर आपल्याला वांग भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. आणि इथे काळजी घ्यायची आहे की वांग फिरून फिरून भाजायचं आहे, फक्त ठेवून द्यायचं नाही, नाहीतर एका साईडने ते करपू शकतं. आता वांग भाजत आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारा कांदा चिरून घेऊयात. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कांदा आणि तो एकदम बारीक असा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तर वांग भाजेपर्यंत आपली ही कांदा कटिंगची प्रोसेस होऊन जाते, जेणेकरून आपल्या वेळेची बचत होते. आता इकडे वांग आपण व्यवस्थित पलटून असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. सगळीकडून व्यवस्थित वांग भाजलं गेलं पाहिजे. ते जास्त करपलं पण गेलं नाही पाहिजे, त्यामुळे सतत त्याला फिरवत राहायचं आहे. तर वांग कसं भाजलं आहे हे तुम्हाला त्याची साल इझिली निघायला सुरुवात होते, त्याच्यावरून ओळखून जायचं की वांग व्यवस्थित असं भाजलं गेलं आहे. तर वांग भाजून झालेलं आहे. आता याची साल आपण काढून घेऊयात. तर खूप गरम आहे, तर चमच्याच्या साहाय्याने बघू शकता खूप सहजपणे साल निघत आहे. आता ही पूर्णपणे काळी झालेली साल आपल्याला काढून टाकून द्यायची आहे. या पद्धतीने आता हे वांग जे आहे ते आपण दुसऱ्या प्लेटमध्ये घेऊयात. आणि आता चमच्याच्या साहाय्याने हे वांग व्यवस्थित आहे का, म्हणजे खराब तर नाहीये ना, तर आपण चेक करून घेऊयात व्यवस्थित असं. तर पाहू शकता वांग व्यवस्थित आहे, कुठेही कीड लागलेली नाहीये, खराब नाहीये. तर आता याचा देठ पण आपण व्यवस्थित असं काढून घेऊयात. तुम्ही भाजीमध्ये देठ डायरेक्ट वापरला तरी हरकत नाही, मी इथे काढून टाकून देणार आहे. जर तुम्हाला देठ खायला आवडत असेल तर तुम्ही भाजीत वापरू शकता. आता या चमच्याच्या साहाय्याने आपल्याला या पद्धतीने स्मॅश करून घ्यायचं आहे. तर हे वांग आपलं भाजून तयार आहे. आता यासाठी लागणारी फोडणी बघूयात. तर सर्वात प्रथम आपण ठेवूयात कढई गरम झाली की त्याच्यामध्ये जरासं तेल, साधारण 2-3 चमचे तेल आहे. मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा इथे जिरे टाकणार आहोत आपण. नेहमी भाजीमध्ये ज्या गोष्टी वापरतो आपण त्याच गोष्टी वापरून ही भाजी करणार आहोत. खूप साध्या आणि सिंपल पद्धतीने, पण खायला फार सुंदर लागते. तर कढीपत्ता घालूया जरासा. कढीपत्ता मात्र ऍड नक्की करा, छान टेस्ट येते, छान फ्लेवर असतो कढीपत्ताचा. आता याच्यामध्ये 1 चमचा आपण अद्रक लसणाची पेस्ट ऍड करूयात आणि पुन्हा एकत्रित करून घेऊयात. आणि याच्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा ऍड करूयात आणि तोही आपण व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत त्याचा खरपूस असा कलर होत नाही तोपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. खूप असा काळपट करायचा नाही, जरासा कलर चेंज झाला की कांदा भाजला गेला आहे. आता याच्यामध्ये आपण घालूयात अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि इथे मी कांदा लसूण मसाला ऍड करत आहे, तो साधारण 1 चमचा आणि धने पावडर 1 चमचा. बस एवढ्याच गोष्टी आपल्याला ऍड करून हे भरीत बनवायचं आहे. फार सुंदर होतं. आता थोडंसं मीठ घालूया, जेणेकरून सगळ्या मसाल्याला आणि कांद्याला टेस्ट येईल. आता यामध्ये जे भाजलेलं वांग होतं
ते ऍड करणार आहोत. तर पाहू शकता फार असा सुंदर मसाला झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण ते वांग भाजलेलं जे आहे स्मॅश करून घेतलेलं ते ऍड करूया. आणि आता व्यवस्थित असं मिक्स होईल. हा मसाला पूर्णपणे वांग्यात मिक्स झाला पाहिजे. या पद्धतीने चमच्याच्या साह्याने प्रेस करून करून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे मसाले आहेत त्याचे फ्लेवर या वांग्यामध्ये पुरेपूर गेले पाहिजेत. तर हे वांग्याचं भरीत बनवून आपलं तयार आहे. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने हे वांग बनतं. आता पुन्हा चवीपुरतं जरासं मीठ घालूयात. तर या अगोदर आपण थोडंसं कांद्यामध्ये मीठ वापरलेलं आहे, तर बेतानीच वापरायचं आहे. आणि चिरलेली कोथिंबीर खूप सारी घालायची याच्यामध्ये. आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर सुंदर अशी भाजी दिसत आहे, पाहू शकता तुम्ही. कधीतरी ही भाजी करायला फार सुंदर आहे, फार टेस्टी लागते आणि ती भाकरी बरोबर खाल्ली तर अजूनच सोने पे सुहागा म्हणेल. भाकरी बरोबर खायला हे भरीत फार सुंदर लागतं. तर आता एका सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात हे वांग्याचं भरीत आणि हे आपण भाकरी बरोबर सर्व करूयात. पाहू शकता फार सुंदर असं दिसत आहे, खायलाही फार सुंदर लागतं. ही डिश तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे सांगायला मात्र विसरू नका. तर हे आपलं वांग्याचं भरीत बनून तयार आहे. त्याच्याबरोबर सुंदर अशी भाकरी, छान असा बेत आहे हा. तर हे वांग्याचं भरीत तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी, 14 रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत तुमची इतरांची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत मसाला भेंडी. अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट होते आणि खायलाही फार सुंदर लागते. तर चला करूया सुरुवात. तर इथे मी भेंडी घेतलेली आहे, एकदम स्वच्छ धुवून आणि व्यवस्थित पुसून या पद्धतीने उभे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला उभे काप करून घ्यायचे आहेत. आता यासाठी लागणारा आपण ड्राय मसाला आपण तयार करून घेऊया. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 3 ते 4 चमचे शेंगदाणे आणि हे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. आणि शेंगदाणे भाजले की याच्यामध्ये आपण काही गोष्टी ऍड करणार आहोत. तर शेंगदाणे भाजले गेले आहेत. आता यामध्ये आपण सुकं खोबरं आहे, साधारण 2 चमचे आहे, ते पण घालूया याच्यामध्ये आणि ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या ऍड करत आहे 5 ते 7. त्याचप्रमाणे 1 इंच अद्रक आणि कढीपत्ता आणि पुन्हा एकदा हलकस असं परतून घ्यायचं आहे. आणि परतल्यानंतर जरासं थंड करून द्यायचं आहे आणि मग नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात आणि या पद्धतीचं ओबडधोबड असं वाटण करायचं आहे. जास्त असं बारीक वाटण करायचं नाहीये, ओबडधोबड असं वाटण करायचं आहे. आपल्याला हा मसाला बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला हे वाटण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि काही मसाले याच्यामध्ये ऍड करणार आहोत. तर इथे लागणार आहे आपल्याला थोडीशी हळद, त्याचप्रमाणे लाल तिखट आणि तिखट होण्यासाठी इथे मी घरचा मसाला वापरलेला आहे, तो साधारण 1 चमचा आणि 1 चमचा धने पावडर
1 चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ, हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे। वाटणाला हा मसाला व्यवस्थित असा लागला पाहिजे, या पद्धतीने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता हा सुका मसाला आपण भेंडीमध्ये भरणार आहोत। याच्यामध्ये पाणी ऍड करायचं नाहीये, कारण की आपण इथे ड्राय मसाला भेंडी बनवतोय। तर या पद्धतीने आपल्याला भेंडीमध्ये जेवढं भरता येईल तेवढा मसाला यामध्ये आपल्याला व्यवस्थित असा भरायचा आहे। तर याच पद्धतीने आपण बाकीच्याही भेंडी भरून घेऊयात। तर आपल्या भेंडी ही भरून झालेला आहे आणि थोडासा मसाला उरतो, तर तो पण आपण नंतर भाजी करताना ऍड करणार आहोत। तर आपली ही मसाला भेंडीला आपण फोडणी देऊयात। त्यासाठी लागणार आहे तेल लागणार आहे साधारण 2 ते 3 चमचे। इथे तेलाचं प्रमाण हे जास्त ठेवायचं आहे आपल्याला। आणि 1 चमचा जिरं घेतलेला आहे। ते व्यवस्थित असं तडतडलं की याच्यामध्ये आपण भरलेली भेंडी याच्यामध्ये ऍड करणार आहोत। तर भेंडी याच्यामध्ये आपण ऍड करूयात। खूप सोपी पद्धत आहे, लवकर होते। आणि अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला पण विसरू नका। आता या भेंडीला आपण थोडंसं असं परतून घेऊयात व्यवस्थित। आणि जो उरलेला मसाला होता तो पण याच्यामध्येच ऍड करायचा आहे। आता इथे झाकण लावून आपल्याला साधारण 4 ते 5 मिनिट ठेवून द्यायचं आहे। स्टार्टिंगच्या 4 ते 5 मिनिटच आपल्याला झाकण लावून ही भेंडी शिजून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला झाकण न लावता भेंडी शिजून घ्यायची आहे। असं करण्याचं कारण की भेंडी जास्त वेळ तुम्ही झाकण लावून शिजवली तर ती चिकट होते। त्यामुळे स्टार्टिंगच्या 4 ते 5 मिनिटच आपल्याला झाकण लावून शिजवायचे आहे। त्यानंतर झाकण काढूनच आपल्याला भेंडी शिजून घ्यायची आहे, हे नेहमी लक्षात ठेवा। आता जराशी कोथिंबीर ऍड करूया आणि जरासं परतून याला आपण भेंडी व्यवस्थित अशी शिजवून घेऊयात। साधारण 10 ते 15 मिनिटांमध्ये भेंडी शिजून होते। आणि याला मध्ये मध्ये आपल्याला सतत परतत राहायचं आहे, कारण की हा ड्राय मसाला आहे तो करपू शकतो। तर आपली ही भेंडी बनवून तयार आहे, मसाला भेंडी अतिशय सुंदर। आता गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर। अगदी सोप्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीचे मसाला भेंडी। तुम्ही भरलेली भेंडी पण करू शकता, जी थोडीशी ग्रेव्ही असते थोडी। हे एकदम पूर्णपणे ड्राय मसाला भेंडी आहे। तर नक्की ट्राय करून बघा आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। नमस्कार, पुन्हा एकदा रेक्स किचन गट्टामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। माझं नाव आहे रेखा आणि आज आपण करणार आहोत कांद्याच्या पातीची सुकी भाजी। अतिशय सुंदर आणि विशेष म्हणजे झटपट होते। आता कांद्याच्या पातीचा झुणका बनवला जातो, कांद्याच्या पातीचं थालीपीठ बनवलं जातं। त्याचप्रमाणे कांद्याची पात ही जेवताना अशीच जरी खाल्ली तरी फार सुंदर लागते। पण आज आपण करणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून एखादी रेसिपी मी ॲड केली तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल। तर चला करूयात सुरुवात। सर्वात प्रथम आपल्याला पॅन गरम करत ठेवायचा आहे। गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये साधारण 2 चमचे आपल्याला त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे। त्यानंतर 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि कढीपत्ता
आणि बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे आणि पळीच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून साधारण 1 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसणाची आपल्याला पेस्ट ॲड करायची आहे, जराशी हळद आणि 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला ॲड करायचा आहे आणि 1 चमचा धने पावडर. आता हे पुन्हा आपल्याला व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे पळीच्या साहाय्याने. आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली जी कांद्याची पात आहे ती याच्यामध्ये ॲड करायची आहे. अतिशय सुंदर असं दिसत आहे. आता हे पळीच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि जराशी मिरी पावडर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे. आणि इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे साधारण 2 चमचे. आता पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे पळीच्या साहाय्याने आणि साधारण 1-2 मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे. 2 मिनिटानंतर आपल्याला हे पुन्हा पळीच्या साहाय्याने छान असं परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला 2 मिनिट याला आपल्याला शिजवत ठेवायचं आहे. तर 2 मिनिटानंतर पाहू शकता अतिशय सुंदर आणि अगदी झटपटरित्या आपली कांद्याची पातीची भाजी बनून तयार आहे. खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे, तर तुम्ही पण ट्राय करून बघा. तर वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. थँक्यू.